धन्यवाद दादा. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाईंना पुष्पहार अर्पण करायचं आहे. नंतर मी आमच्या टेक्निकल सपोर्ट टीमला विनंती करतो की त्यांनी विद्यापीठ गीत सुरू करावं. मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी उभं राहायचं आहे. यानंतर आपण विवेक विचार मंचाचा कार्यक्रम नेहमी संविधान सरनामा वाचनाने करत असतो, म्हणून मी प्राध्यापिका नायर यांना विनंती करतो की त्यांनी येऊन सरनामा वाचन करायचं आहे आणि सर्वांनी उभं राहायचं आहे. आपण सरनामाचे वाचन घेणार आहोत, तर उभं राहायचं आहे. नमस्कार. माझ्या मागे सुद्धा तुम्ही म्हणायचं. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. धन्यवाद. धन्यवाद सोमदा मॅडम. यानंतर मी प्रास्ताविकेसाठी आमचे मित्र डॉक्टर कुंडलिक पारधी यांना विवेक विचार संदर्भात प्रास्ताविक करण्यासाठी बोलवतो. नमस्कार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, विद्यार्थी विकास मंडळ आणि विवेक विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय प्रबोधन चळवळी व संविधान या विशेष व्याख्यानात आपले सर्वांचे स्वागत आहे. विवेक विचार मंच ही एक वैचारिक संघटना आहे. विवेक विचार मंच संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी, संविधान जागृतीसाठी काम करत आहे. जनसामान्यात संविधानविषयक माहिती द्यावी उद्देश यामागे आहे. वंचित घटकांवर होणारे अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी विवेक विचार मंच काम करत आहे. उदाहरणार्थ दीपक बर्डे खून प्रकरण असेल तर यामध्ये विवेक विचार मंचाची प्रमुख भूमिका राहिलेली आहे. विवेक विचार मंचांनी या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचे काम केलेलं आहे. तसेच सुमती काळे मारहाण प्रकरण आपल्याला माहीत असेल तर या प्रकरणामध्ये विवेक विचार मंचांनी त्या महिलेला न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. दीपक सोनवणे असेल प्रकरण, नितीन आगे प्रकरण असेल, खून प्रकरण असेल आणि अलीकडेच जो काही वाद चालू आहे आत्महत्येचा, त्या संदर्भात विवेक विचार मंचाने आपली ठाम भूमिका घेऊन न्यायालयीन लढा लढण्याचे काम विवेक विचार मंच करत आहे. फुटीरतावादी राष्ट्रविरोधी लोकांना संविधानिक मार्गाने विरोध करण्याचे काम विवेक विचार मंच करत आहे. त्यांना विरोध करणे आणि त्याचबरोबर न्यायालयीन लढा त्यांच्या विरोधात लढणे ही प्रमुख भूमिका विवेक विचार मंचाची आत्तापर्यंत राहिलेली आहे. भारतीय लोकशाहीचे मूल्य आणि संविधानामधील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांचे जतन करणे आणि ते लोकांमध्ये रुजवणे हे काम विवेक विचार मंच सातत्याने करत आहे. तसेच नागरी हक्क आणि मानवी हक्कासाठी मानवी हक्क यांचे उल्लंघन करणाऱ्या घटनांचे तथ्य शोधणे हे उद्दिष्ट घेऊन विवेक विचार मंच काम करत आहे. धन्यवाद. धन्यवाद कुंडलिक सर. खरं तर विवेक विचार मंच स्थापना 2018 साली झाली आणि विवेक मंचचे अध्यक्ष स्वतः प्रदीप दादा जे आहेत आणि विवेक विचारांचे ज्या वेगवेगळ्या काम चालतं तालुक्या जिल्ह्यावरती त्याचे कार्यकर्ते आहेत आणि याच्यावर काम करत आहे. त्यानंतर मी अतिथींचा परिचयासाठी डॉक्टर संतोष परुचुरे, संचालक विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांना निमंत्रित करतो. नमस्कार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला पुण्याचे माजी खासदार माननीय प्रदीपजी रावत यांचे भारतीय प्रबोधन चळवळ आणि संविधान या विषयावरील उद्बोधक व्याख्यान ऐकण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत.
तिन्ही आयोजक संस्थांच्या वतीने मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचे आपले वक्ते माननीय खासदार माजी खासदार प्रदीपदादा रावत यांचा कार्यपरिचय आपल्या सर्वांना आहेच आहे. तथापि एक सभा उपचार म्हणून मी त्यांचा परिचय थोडक्यात आपल्यासमोर मांडतो. माजी खासदार प्रदीपजी रावत हे सन 1999 ते 2004 या दरम्यान पुणे मतदारसंघातून लोकसभेचे सदस्य राहिलेले आहेत. नॅशनल शिपिंग बोर्ड या भारत सरकारच्या अग्रगण्य संस्थेचे ते अध्यक्ष राहिलेले 2017 ते 2019 या कालावधीमध्ये. भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष म्हणून ते करत असलेलं काम त्यांचं योगदान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मौलिक आहे. भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेचे विश्वस्त म्हणून त्यांचं योगदान आहे. सावरकर अध्यासन पुणे याचे ते अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर दिव्यांग कल्याण केंद्र पुण्याचे देखील ते अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर रावच नेचर अकॅडमीचे ते संचालक आहेत. विवेक विचार मंचच्या चळवळीशी त्या पूर्ण कार्याशी ते सगळे अत्यंत जवळचे संबंधित आहेत आणि त्याचे ते अध्यक्ष देखील आहेत. त्यांच्या कार्याचा प्रचार हा समाजात उमटणाऱ्या प्रतिबिंबातून आपल्याला दिसत असतो. त्यांनी विपुल लेखन पण केलेलं आहे. इव्होल्युशनरी बायोलॉजी हा जो त्यांचा आवडता विषय आहे त्या विषयावरती लोकसत्तेमध्ये जानेवारी 22 ते डिसेंबर 22 या दरम्यान 12 लेखांची मालिका त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. आणि निर्मल वारी स्वच्छ वारी या अभियानाचे प्रवर्तक म्हणून देखील ते आपल्या सर्वांना परिचित आहेत. प्राचीन ज्ञानसंहिता, आधुनिक भारताचा पुनर्जागर, मराठ्यांचा इतिहास, इव्होल्युशनरी बायोलॉजी आणि आर्थिक नीती हे त्यांचे आवडते अभ्यासाचे चिंतनाचे विषय आहेत. माननीय प्रदीपजी रावत आज आपल्यामध्ये उपस्थित झाले. मी तिन्ही संस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. त्यानंतर भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण अतिथींचा सत्कार घेत असतो. म्हणून मी
गीताचे बोल आहेत, खंबीर नेता अखंड भूमीवरी हो. तर एक एक ओळ सांगेल, तुम्ही माझ्या मागून त्या ठेकावरती म्हणायचे. एक ट्रायल करू आपण, तुमचा आवाज किती होते बघूया. खंबीर नेता अखंड भूमीवरी हो, खंबीर नेता अखंड भूमीवरी हो, झाला का होणार भीमराव त्याच्या परी हो, झाला का होणार भीमराव त्याच्या परी हो. रिव्हर्स आवाज आला पाहिजे ना अजून दमदार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवाला पाणी पिण्याचा हक्क असावा यासाठी 1927 साली चौदार तळ्याला पाण्याचा सत्याग्रह केला. त्या चौदार तळ्याला दरवर्षी विवेक विचार मंचाचे अनेक कार्यकर्ते जातात आणि तिथे काही वैचारिक कार्यक्रम, तिथे काही जलसेचे कार्यक्रम करतात. परंतु तेव्हा लढलेला हा महामानवाचा लढा काय शब्दात कवी वर्णन करतो. चौदार तळ्याला लावली तोटी, चौदार तळ्याला लावली तोटी, सुरुवात भीमाची पहिली कसोटी, सुरुवात भीमाची पहिली कसोटी, हे चौदार तळ्याला लावली तोटी, चौदार तळ्याला लावली तोटी, सुरुवात भीमाची पहिली कसोटी, सुरुवात भीमाची पहिली कसोटी, रण मैदानी दाखवली चातुरी हो, रण मैदानी दाखवली चातुरी हो, झाला का होणार भीमराव त्याच्या परी हो, झाला का होणार भीमराव त्याच्या परी हो. चौदार तळ्याला पाणी चाखलं बाबासाहेबांनी आणि ते सर्वांना खुलं केलं. परंतु संघर्ष झाला, परंतु बाबासाहेबांनी या संघर्षाबरोबर समन्वय आणि संवाद आणि सर्वांचा सहभाग ही भूमिका घेत समाजाला पुढे नेण्याची दिशा दिली. चाखले पाणी आला हुरूप, चाखले पाणी आला हुरूप, हे चाखले पाणी आला हुरूप, चाखले पाणी आला हुरूप, काळ्या रामाचे तोडे कुलूप, काळ्या रामाचे तोडे कुलूप, काळ्या रामाचे तोडे कुलूप, काळ्या रामाचे तोडे कुलूप, बंधन तोडून शिरला तो मंदिरी हो, बंधन तोडून शिरला तो मंदिरी हो, झाला का होणार भीमराव त्याच्या परी हो, झाला का होणार भीमराव त्याच्या परी हो. यावेळेस ही काळारामालाही दगडी खावी लागली, मार खावा लागला, संघर्ष झाला, तरी देखील बाबासाहेबांनी या समाजावरती आतोनात प्रेम करत राहिले. आपले सर्वांना सामावून घेतलं आणि ही आपली जी गावाबाहेरच्या वस्त्या आहेत ह्या तुमच्याच आहेत, हा तुमचाच अंश आहे हे सांगत राहिले. आणि त्यामुळं बाबासाहेब एका परिघाबाहेर सर्व समाजाचे झाले. ते वर्णन करताना कवी म्हणतो, तना तनाला मना मनाला, तना तनाला मना मनाला, उद्धारिले कोटी कोटी जनांना, उद्धारिले कोटी कोटी जनांना, हे तना तनाला मना मनाला, तना तनाला मना मनाला, उद्धारिले कोटी कोटी जनांना, उद्धारिले कोटी कोटी जनाला, देशासाठी झटला जन्म भरी हो, देशासाठी झटला जन्म भरी, झाला का होणार भीमराव त्याच्या परी हो, झाला का होणार भीमराव त्याच्या परी हो, खंबीर नेता अखंड भूमीवरी हो, खंबीर नेता अखंड भूमीवरी, आवाज, खंबीर नेता अखंड भूमीवरी हो, खंबीर नेता अखंड भूमीवरी हो, झाला का होणार भीमराव त्याच्या परी हो, झाला का होणार भीमराव त्याच्या परी हो, झाला का होणार भीमराव त्याच्या परी हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय. निलेशजी धन्यवाद. तुमचं गाणं खरंच स्फूर्ती आणणारं होतं. तुमच्या सर्व टीमचा आमचा मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही विवेकानंदच्या कार्यकर्ता याचा सर्वात जास्त अभिमान आहे. यानंतर मला कल्पना आहे की आपण सर्वजण दादांना ऐकण्यासाठी आतुर झालो आहोत. म्हणून मी आदरणीय दादा प्रदीपदादा रावत, माजी खासदार आणि अध्यक्ष भारतीय संस्कृत मंडळ यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. आपला कार्यक्रम, आपला आजचा विषय आहे भारतीय प्रबोधन चळवळ आणि संविधान.
उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आजचा विषय त्याचं सूत्र आहे की भारतामध्ये जे प्रबोधन युग झालं त्या प्रबोधन युगाचं अपत्य म्हणजे आपलं संविधान. त्याबद्दल मी आज आपल्यापुढे काही बोलणार आहे. या संविधानाचं महत्त्व किती आहे? मागं मी या विषयावरती एक छोटासा लेख लिहिला होता. त्याच्यामध्ये मी असं म्हणलं होतं की अमेरिकेतील एक लेखिका आहे सुसान डून, तिने फ्रेंच आणि अमेरिकन राज्यक्रांती यांची तुलना करणारं एक पुस्तक लिहिलं होतं, द लाईट अँड द लाईटनिंग, म्हणजे कडाडणारी वीज आणि एक दीपस्तंभ. तर फ्रेंच राज्यक्रांतीला तिने असं म्हणलं होतं की ही कडाडणारी वीज आहे, पण अमेरिकन राज्यक्रांतीत त्या प्रकारचं असं दैदिप्यमान, भव्य, दिव्य, आकर्षक असं काही नाही आहे. त्याला तिने दीपस्तंभ म्हणला. आणि तिचं जे प्रतिपादनाचा गाभा आहे तो ऐतिहासिकदृष्ट्या मात्र खरा आहे. तो गाभा काय आहे की फ्रेंच राज्यक्रांती चं शस्त्र काय होतं तर हिंसा. मूल्य काय होती? स्वातंत्र्य, समता, बंधुता. तर त्या हिंसेच्या उद्रेकातून प्रस्थापित राज्यव्यवस्था उलथून पडली. प्रचंड कत्तली झाल्या. पण केवळ एक अन्यायकारी व्यवस्था नष्ट झाली असं नाही, तर ज्या मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी झाली ती मूल्य सुद्धा भस्मसात झाली. आणि त्या क्रांतीतून जन्माला कोण आला तर संपूर्ण युरोपला त्राही त्राही करून सोडणारा नेपोलियन हे त्याच्यातून जन्माला आलं. तिची सुसान डूनची ही विश्लेषण मी अधिक व्यापक पटावरती मांडतो. रशियन राज्यक्रांती, चीनी राज्यक्रांती ही मार्क्सच्या उदात्त तत्वांना प्रस्थापित करण्यासाठी झाली. की माणसाचे श्रम आणि सर्व प्रकारची भौतिक साधनं जी असतात विकासाची, ही समाजाच्या मालकीची केली तर एक इक्विटेबल सोसायटी, एक सर्वांना समान हक्क, समान आर्थिक अधिकार असलेला एक समाज निर्माण होऊ शकेल, या संकल्पनेला प्रस्थापित करण्यासाठी ती झाली. पण त्याच्यातून लेनिन, स्टॅलिन आणि माओ जन्माला आले. अशी व्यवस्था प्रस्थापित झाली नाही, कारण ती संपूर्ण क्रांतीचं सूत्रच मुळामध्ये ती बंदुकीच्या नळीतून झाली पाहिजे या विचारावर आधारित होती. तेव्हा हिंसेचे दावरा प्रस्थापित जेव्हा एखादी व्यवस्था निर्माण करायचा प्रयत्न करतो पर्यायी, त्याच्यातून जन्माला काय येतं तर अत्यंत असहिष्णू अशी विचारसरणी, ज्याच्यामध्ये कोटी कोटी लोकांचा बळी गेला. फॅसिझम म्हणजे काय तर नॅशनल सोशलिझम. म्हणजे एकाच नाण्याची दोन बाजू आहेत, हिटलर आणि मुसोलिनी. दोन महायुद्ध लादली गेली, कारण त्यांचा देखील 100% विश्वास होता की हिंसेच्या द्वाराने हे प्रस्थापित करता येईल म्हणून. अमेरिकेची राज्यक्रांती फार सपक वाटते लोकांना, कारण त्याच्यामध्ये काही असं हे नाही आहे,
सुरुवातीला ती फक्त गोऱ्या पुरुषांसाठीच होती, गोऱ्या बायकांसाठी पण नव्हती. मग गुलाम करून आणलेले आफ्रिकेतले लोक तर सोडा, आशिया खंडातल्या लोकांना देखील चीनी किंवा भारतीय लोकांचा तर विचारच नाही, कोणालाही नव्हतं. टप्प्याटप्प्याने सनदशीर मार्गाने संघर्षशील होत 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 त्या समाजामध्ये अगदी आत्तापर्यंत 1960 पर्यंत आणि आजही तो अंशभेदाचं सगळं संपूर्ण नष्ट झालं असं म्हणता येत नाही. त्याला तिने दीपस्तंभ म्हणलंय. पण तिने जर भारताचं संविधान पाहिलं असतं आणि भारताने पहिल्याच दिवशी, ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी ही तिन्ही मूल्य तर प्रस्थापित केलीच, पण केवळ लिबर्टी नाही, पॉलिटिकल डेमोक्रेसी नाही, तर भारतीय प्रबोधन युगातून जी मूल्य आली, जी मी थोडं अधिक तपशिलाने नंतर बोलणार आहे, की जिच्याबद्दलचं विश्लेषण बाबासाहेबांनी इतकं उत्कृष्ट केलेलं आहे की लिबर्टी हवीच, पण सोशल डेमोक्रेसी पण पाहिजे आहे. म्हणजे पॉलिटिकल डेमोक्रेसी ही जर खऱ्या अर्थाने न्याय होण्याची असेल, तिच्याकडनं जर काही काम व्हायचं असेल तर सोशल डेमोक्रेसी प्रस्थापित झाली पाहिजे, इकॉनॉमिक डेमोक्रेसी प्रस्थापित झाली पाहिजे. म्हणजे समता हवी, बंधुता, भातृता ज्याला आपण म्हणतो, फ्रॅटर्निटी, या प्रत्येक मूल्याचं महत्त्व इतकं आहे. आणि ही प्रस्थापित करण्याचा भारताने निवडलेला मार्ग होता सांविधानिक. खूप लोक असं म्हणतात की भारताचं संविधान काय, 35 सालचा जो कायदा होता ब्रिटिशांनी आणला त्याला काय थोडंफार अजून डागडुजी करून तयार केलेला आहे. वस्तुस्थिती तशी नाही आहे. बाबासाहेबांनी संविधान सभेत सांगितले, सगळे वॉल्यूम्स आता इंटरनेटवर पण आहेत आणि जयकरमध्ये पण आहेत. त्या काळामध्ये इंटरनेट नव्हतं. 70च्या दशकात मी सायकल मारता यायचो जयकरवरती आणि तेव्हा ते वॉल्यूम्स सगळे वाचलेले आहेत. तेव्हा त्यांनी म्हटलं की स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य मी फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतली नाही आहेत, ही आम्ही आमच्या भारतीय संस्कृतीतून घेतलेली आहेत, आमच्या प्राचीन इतिहासातून घेतलेली आहेत. ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर सुरुवातीच्या 1-2 दशकानंतरच भारतीय समाजामध्ये एक प्रचंड जागृती निर्माण झाली, आत्मभान आलं त्याला. बंगालमध्ये त्याची सुरुवात खूप आधी झाली. आणि तुम्ही जर संपूर्ण 19व्या शतक आणि 20व्या शतकाचा पूर्वार्ध अशी 150-200 वर्ष इंग्रजांचं राज्य हे अरिष्टच होतं, ती गुलामगिरीच होती, आपत्तीच होती. पण आपल्या दृष्टिकोनातून ती एक इष्टापत्ती पण ठरली. कारण कधी नव्हे येते हा समाज खडबडून जागा झाला. सगळ्या भारतभर अशा व्यक्ती, चळवळी, धर्मसुधारणा, धर्मचिकित्सा करणाऱ्या, इतिहास लिहिणारे, साहित्य लिहिणारे, काय असं जीवनाचं असं एक क्षेत्र नाही आहे. हा जो इंडियन रेनेसॉन्स आहे याचा विद्यापीठांमध्ये स्वतंत्रपणाने अभ्यास होण्याची आवश्यकता आहे. आपण तो तुकड्या तुकड्यात करतो. पण जेव्हा आज आपण बघतोय तर ज्याला आगरकरांनी म्हणलंय विचार कलह, असा हा विचार कलह इथल्या समाजात सुरू झाला. मंथन, समुद्र मंथन, घुसळून निघाला सगळा समाज. आणि त्याची दृष्टी आतमध्ये वळली होती की अरे, असं लक्षात येतं की आपला समाज फार प्राचीन आहे, दीर्घकाळापासून हा अस्तित्वात आहे.
मग असं असून सुद्धा आम्ही गुलाम कसे झालो? अरे 18व्या शतकापर्यंत आम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य निर्माण केलं, त्यातून जे स्वराज्य निर्माण केलं होतं, त्यातून जवळपास सगळा हिंदुस्थान हा स्वतंत्र झालेला होता. ते का गमावलं आपण? काही लोकांना असं वाटलं की आपल्या धर्माची जी परंपरा आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचा साचेबंदपणा आला आहे, गडूळपणा आला आहे, त्यातली गतिमानता नष्ट झालेली आहे. म्हणून आपण नवीन प्रकाराने धर्मसुधारणा केल्या पाहिजेत. या कालखंडात आपल्याला दिसतं ब्राह्मो समाज जन्माला आला आहे. त्यांनी अनेक विषय हाती घेतलेत. राजाराम मोहन रायांनी पहिल्यांदा सतीचा विषय हाती घेतला आहे. मग धार्मिक सुधारणा केल्या पाहिजेत. आर्य समाजाला वाटलं की नाही, मूर्तीपूजा नको. त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने नवीन प्रकाराने पंथाची रचना केली. प्रार्थना समाज इथे सुरू झाला. म्हणजे सत्यशोधक समाज तो वेगवेगळ्या पद्धतीने धर्माच्या अंगाने बदलायचे प्रयत्न केले लोकांनी. मग तो सतीचा प्रश्न असेल, विधवांचा प्रश्न असेल, बालविवाह असेल, अस्पृश्यता असेल, असंख्य प्रकारचे विषय आहे. अगदी 19व्या शतकामध्ये तुम्हाला विटाळ या विषयावरती पुस्तक आढळतील महाराष्ट्रामध्ये, की असा कोणताही विषय तुम्हाला वगळलेला दिसणार नाही. आणि केवळ त्याचा पुरस्कार करणारी माणसं नाही झाली, तर जसं इतिहासाचार्य राजवाडे म्हणले की समाज समर्थ कधी होतो, तर त्याचं मंडळीकरण झाल्यानंतर, म्हणजे संस्थात्मक जीवन निर्माण झाल्यानंतर. आज आपल्या पुणे शहरातच 100 वर्षापेक्षा जुन्या संस्था आहेत. कर्वेंची संस्था बघा, आज तिथं 30,000 पेक्षा जास्त मुली आहेत. 100 वर्षापेक्षा जास्त जुनी संस्था आहे. पुणे विद्यार्थी गृह ज्यांनी सुरू केली, माधुकरी मागून त्याचं नाव अनाथ विद्यार्थी गृह होतं. अशी भिक्षा मागायची आणि त्याच्यावरती मुलं मुली शिकायचे आणि त्याच्यातून पिढ्याने पिढ्या घडल्या. किती प्रकारच्या संस्था निघाल्या. जसं आपलं इतिहास संशोधन मंडळ आहे, घरोघर जाऊन त्यांनी आपल्या पूर्वजांचे कागद एकत्र. आमच्या मंडळामध्ये 20 लाख कागद आहेत. आज आपल्याला सगळ्या विद्यापीठांना, काही जगाला जो काही शिवाजी महाराजांपासून ताराराणींपर्यंतचा इतिहास आहे, हा केवळ प्रामुख्याने आमच्या इतिहास संशोधन मंडळामुळं आज माहिती आहे. कारण हे कागद त्यांनी गोळा केले. हे असं कार्य जीवनाच्या कोणते वर्तमानपत्र काढली लोकांनी. पाश्चात्यांचं जे ज्ञान आहे किंवा नवीन नवीन त्यांच्या ज्या तत्वज्ञानाच्या शाखा होत्या, हे सगळ्याचं भाषांतर प्रचंड प्रमाणावरती भारतातल्या वेगवेगळ्या भाषा, बंगाली असेल, मराठी असेल, पंजाबी असेल, तमिळ असेल, म्हणजे सपाट त्या काळामधला तो जर तुम्ही वेग बघितला, वेगवेगळे विषय काय काय हाताळलेले बघितले, तर आज आपण थक्क होऊ की आज लोक पॉलिटिकली करेक्ट वगैरे भाषा वापरायला लागलेत. पण त्या काळामध्ये जोरदार कुस्त्या करायचे, प्रचंड वैचारिक संघर्ष व्हायचे लोकांचे, आपापल्या भूमिका मांडायचे. आणि ह्या सगळ्यातून ह्या प्राचीन समाजाने कात टाकली. जसं एखादं जनावर कसं कात टाकतं आणि परत तो नव्याने त्याला पालवी फुटते, एखाद्या जसं झाडाला, जसं किंवा त्याचा पुनर्जन्म झाला का, तसा हा समाज बदलला. आणि म्हणून आपला देश आज, जेव्हा आज आपण 75 वर्षाचा जो प्रवास पाहतो, तो प्रवास तुम्ही फक्त एक थॉट एक्सपेरिमेंट करा की जर फक्त हा इंग्रजांचाच वारसा आहे असं जर आपण गृहीत धरलं एक प्रमेय म्हणून, तर मग हा वारसा भारताला मिळाला, भारतापासून फुटून गेलेल्या पाकिस्तानला मिळाला आहे, त्याच्यापासून फुटून निघालेल्या बांगलादेशला मिळाला आहे, श्रीलंकेला मिळाला आहे, म्यानमारला मिळालेला आहे,
संपूर्ण साऊथ ईस्ट एशियाला ब्रिटिश किंवा कोणातरी युरोपियन लोकांचा वारसा आहे, आफ्रिकेत मिळाला आहे. मग भारताची वाटचाल एका वेगळ्या दिशेने जाताना दिसते. आज जगामधला तो एक अतिशय सर्व दृष्टीने म्हणजे भौतिकदृष्ट्या देखील भारत हा समृद्ध होत चालला आहे आणि नैतिकदृष्ट्या देखील उन्नत होत चालला आहे. नेहमी तुलनात्मक विचार करायचा असतो की काल भारत काय होता, 50 वर्षापूर्वी काय होता, 100 वर्षापूर्वी काय होता. ज्या समाजामध्ये स्त्रियांना शिक्षणाचा हक्क नव्हता, जिथं विधवा झाल्यानंतर तिथं चमन करावं लागायचं, गावगाडा हे पुस्तक वाचा, फक्त छोटंसं पुस्तक वाचायचं. मी तुम्हाला 1000 वर्ष या देशामध्ये कशा प्रकारची भेदांवर आधारित संस्कृती होती, कशी रचना होती, त्याचं तुम्हाला झलक मिळेल. एकच छोटंसं पुस्तक वाचलं तरी तुम्हाला कळेल. असा हा समाज होता जिथे इतकं घट्ट होतं ते पीळ बसलेले की मुंबईमध्ये नवीन आलेल्या मिल्समध्ये, कॉटन मिल्समध्ये एक प्रकारचं रिबीन असायची, त्याच्यावरती थुंकी लावा लागायची तो धागा पुढे सरकवण्यासाठी. कम्युनिस्टांची युनियन होती, पण सवर्णांनी सांगितलं की त्यावेळेला ते अस्पृश्य म्हणायचे की अस्पृश्य माणसांनी त्या याच्यावर काम नाही करायचं, कारण आमची थुंकी लागते, त्याची थुंकी लागेल म्हणून. ह्या सगळ्याचं जर तुम्ही पाहिलं आणि ह्या सगळ्यामध्ये भारतामध्ये सगळ्या प्रकारच्या सोशल रिफॉर्म मुवमेंट्स पहा तुम्ही, समाजाच्या परिवर्तनासाठी चाललेल्या, समाजाचं संघटन करणाऱ्या चळवळी, सगळ्यांना एकत्र आणलं पाहिजे एका झेंड्याखाली, वेगवेगळ्या जातीच्या लोकांना आणलं पाहिजे आणि सर्व लोकांच्या ध्येयसृष्टीतला जो समाज होता, मग ते गांधीजी असोत, ते बाबासाहेब आंबेडकर असोत, ते सावरकर असोत, अंतिमतः 2 प्रकाराने लोकांना काम करावं लागतं. आहे या परिस्थितीत समाज जसा आहे तसा त्याला झेपेल पचेल असे परिवर्तनाचे उपक्रम देत राहायचे, पण त्याच वेळेला त्यांच्या पुढे अंतिम ध्येयसृष्टी पण ठेवायची. ती अत्यंत सुस्पष्टपणाने की हा समाज कसा असला पाहिजे, तर हा एक जातीय एक वर्णीय समाज व्हावा, हीच भूमिका तुम्हाला दिसेल. कधी कधी तर वरती लेखकाचं लेबल जर बदललं तर तुम्हाला असं वाटेल की अरे हेच विचार यांचे आहेत. जेव्हा सावरकर म्हणतात 7 बेड्या तोडा, तर त्यात कोणत्या बेड्या आहेत? त्यात बेटीबंदीपासून सगळी आहे ना. एकवर्णीय हिंदू समाज निर्माण झाला पाहिजे, हीच भूमिका मांडली आहे. तर हा सगळ्या लोकांच्या ध्येयसृष्टीमध्ये जो समाज होता, तो समाज प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्याला सर्व थरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न, अथक प्रयत्न चालू होता. आणि त्यामुळंच भारताचा हा पुढचा प्रवास हा जो वेगळा जाणवतो आपल्याला, त्याचं कारण हे प्रबोधन युग आपल्या समाजात घडलं. त्याच्यामुळे आपल्याला हे चित्र बदललेलं दिसतंय. आणि ह्या प्रबोधन युगामध्येच राजकीय लढा कसा लढायचा याबद्दलची देखील जी मेन स्ट्रीम होतं, स्वातंत्र्याची चळवळ चालवणारं त्यावेळेचं काँग्रेस, त्यांचे सर्व टप्पे जर घेतले अगदी गांधीजींपर्यंत पहिल्यापासून, तर ते सनदशीर मार्गाचे टप्पे आहेत. त्याच्यामध्ये बहिष्कारासारखं असेल, सत्याग्रहासारखं असेल, ही अस्त्र आणली असती, पण ही सगळी नॉन व्हायलेंट आहेत, अहिंसक अस्त्र वापरली गेलीत चळवळीमध्ये. त्याचा परिणाम असा झाला की भारतातलं सत्तांतर हे रक्तलांछित नाही झालं. दुसरं महत्त्वाचं कारण की या देशातला जो सामाजिक न्यायाचा लढा होता, जो प्रामुख्याने बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली लढला गेला, अजूनही खूप लोक वेगवेगळ्या प्रांतामध्ये होते, तर तो देखील
ते सर्व लोक हार्डकोर कॉन्स्टिट्युशनलिस्ट होते, संविधानवादी होते, की सोशल डेमोक्रेसी आणायची आहे. आत्ताची प्रस्थापित जी जन्मजात व्यवस्था आहे ही तर नष्ट झाली पाहिजे, पण ती करायचा मार्ग म्हणजे कॉन्स्टिट्युशनल मेकॅनिझम्स निर्माण करायचे, की ज्याच्यातून जे शोषित आहेत, जे पीडित आहेत, उपेक्षित आहेत, त्यांचे राजकीय हक्क, सामाजिक हक्क, शिक्षणाचे हक्क, नोकरीचे हक्क हे सुरक्षित कसे करता येतील त्याच्या मेकॅनिझम्स निर्माण करायच्या, स्त्रियांच्या हक्काचे मेकॅनिझम्स निर्माण करायचे, आदिवासींच्या हक्कांचे मेकॅनिझम, हे जे काही आहे ते संविधानिक मार्गाने करायचं. त्यामुळं राजकीय आणि सामाजिक न्यायाचे दोन्ही प्रमुख संघर्ष भारतातले हे प्रायशः संविधानिक राहिल्यामुळं भारतामध्ये आपल्याला चीनमध्ये जे घडलं, रशियात जे घडलं, फ्रान्समध्ये जे घडलं ते घडलेलं दिसत नाही. आत्ता देखील सगळं काही चांगलं चाललंय का? नाहीये, खूप काही व्हायचं आहे. पण आपल्याला सार्थ अभिमान वाटला पाहिजे की जगामधले जर दीपस्तंभ म्हणायचं असेल, सुसांडूंच्या जागी जर मी असतो तर मी म्हणेन की ती जागा फक्त भारताची आहे, या भारतीय प्रबोधनाची आहे, की ज्या प्रबोधनातून हे एवढं मोठा, एवढा प्राचीन समाज, इतका एकेकाचा साचेबद्ध, की ज्या बाबासाहेबांनी वर्णन केल्याप्रमाणे ही इतकी बहुमजली इमारत आहे पण त्याला जिनच नाही आहे, ही असा समाज, आणि तो त्याच्या परिवर्तनाचं मार्ग ठरवायचे ते प्रामुख्याने अशा पद्धतीने की ज्याच्यामधून कुठल्याही प्रकारच्या हिंसेच्या मार्गाने जायचं नाही, हे ठरवलं गेलं. बाबासाहेबांना जेव्हा विचारलं गेलं की तुम्हाला समता हवी आहे ना, बुद्ध आणि मार्क्स हे त्यांचं वाचा, ते म्हणले होय मला समता हवी आहे, पण मार्क्स ज्याप्रमाणे म्हणतो त्या पद्धतीने नकोय, कारण ती प्रामुख्याने ती बंदुकीच्या नळीतून गेली पाहिजे आणि ती एक प्रकारच्या हुकुमशाही सत्ता प्रस्थापित केली पाहिजे, स्टेट डिक्टेटरशिप. कारण मला स्वातंत्र्याचा बळी देऊन समता नको आहे, कारण मी आत्ता कुठे माझ्या समाजाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून झगडतोय. तर हे इतकं मूलभूत आहे की आपण लक्षात घ्या की त्यांचा संपूर्ण ही व्यवस्था नष्ट करण्याचा देखील त्याचं सूत्र काय, की ते म्हणतात फ्रॅटर्निटी. हा जो बंधुभाव आहे याच्या आड येणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, तर जात आहे. तर ती जायला पाहिजे. ती जाण्यासाठी जशी राजकीय धोरणं राबवली पाहिजे, सामाजिक चळवळ चालवली पाहिजे, तसं तुम्हाला दिसेल ही सर्व जे लोक आहेत, सावरकर असतील, आंबेडकर असतील, हे यंत्रयुगाचं स्वागत करतात, औद्योगिक क्रांतीचं स्वागत करतात. ते काही लोक जसे आजही खेड्याकडं रोमॅन्टिक नजरेने बघतात. मी खेड्याचा शत्रू नाही आहे, पण खेडं हे हजारो वर्षापासून चालत आलेल्या, ते केवळ एक भौगोलिक स्थान नसतं, ते एक सामाजिक व्यवस्थेची रचना आहे. त्याला प्रत्येक आळी ठरलेली आहे, गावाबाहेर कोणाच्या वस्त्या ते देखील पक्क ठरलेलं आहे, असा तो गाव असतं. पण औद्योगिक क्रांतीने त्याला सुरुंग लावला, नवीन प्रकारचे व्यवसाय जन्माला घातले, आणि जातीला जिवंत ठेवणारे जे दोन आधार आहेत, एक म्हणजे व्यवसाय, कारण त्या व्यवसाय निष्ठाने ते देखील पिढीजात करायचा व्यवसाय, त्यांनीच करायचा तो व्यवसाय, आणि लग्न. तर त्यातलं एक बंधन तोडून टाकण्याची ताकद ही कोणामध्ये होती? औद्योगिक क्रांतीमध्ये होती. तर शहरं ही नरकाची केंद्र नाही आहेत, ही सामाजिक पुनरुत्थानाची केंद्र आहेत. ह्या सगळ्या शाळा, नवीन प्रकारची कारखाने, तिथं सर्व लोक, वेगवेगळे लोक एकत्र बसतात, एका मेसमध्ये जेवतात,
सगळं आपोआप घडतंय. सगळा समाज जो काही बदलतोय, घडतोय, ते या नवीन प्रकारच्या ज्या रचना व्यवस्था समाजामध्ये ज्या जन्माला आल्या त्याच्यामुळं तो समाज बदलतोय. दुसरं महत्त्वाचं, ह्या दोघांनी सांगितलं की विज्ञान हा धर्म आहे. विज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी नाही, प्रॉडक्ट नाही. विज्ञान म्हणजे प्रोसेस आहे. विज्ञान म्हणजे एक प्रकारचा सर्च लाईट आहे. आणि तो सर्च लाईट किती महत्वाचा आहे. आपल्या घटनेमध्ये म्हणलेलं आहे की सायंटिफिक टेम्परामेंट निर्माण केलं पाहिजे. म्हणजे काय करायचं आहे? फक्त विज्ञानाच्या शाखांमधनं एक स्पेशल प्रकारचं ज्ञान शिकायचं असं नाही आहे. इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचं असं नाही आहे. विज्ञानाच्या प्रकाशामध्ये आपल्या जीवन मूल्यांना तपासायचं आहे. एक सोपी गोष्ट सांगतो. दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकन सैन्यामध्ये गोऱ्यांची ब्लड बँक वेगळी होती आणि काळ्यांची ब्लड बँक वेगळी होती. गोरे सैनिक मेले, पण त्यांनी आपल्याच देशबांधवाचं, फक्त तो रंगाने काळा आहे म्हणून त्याचं रक्त स्वीकारलं नाही. आत्ताची गोष्ट ही. मी पार DNA वगैरे मध्ये जात नाही, तो माझा अभ्यासाचा विषय आहे. अरे आत्ता आपण इथं बसलेला एकही व्यक्ती अशी नसेल की ज्याच्या कुटुंबामध्ये कोणासाठी ते रक्त ब्लड बँकेतनं आणलं आहे. कोणाचं होतं ते रक्त माहिती का तुम्हाला? चाललं ना तुम्हाला ते? सगळ्यांचं रक्त एकमेकांना चाललं का नाही? हां, तर संपूर्ण मानवजात ही एक आहे. एक साधी गोष्ट म्हणजे फार मी अगदी फार खोलातल्या याच्यावरनं नाही सांगत आहे की रक्ताच्या एका गोष्टीवरनं मी आपल्याला सांगतो की विज्ञानाच्या प्रकाशामध्ये जेव्हा काल्पनिकची ज्या समजुतीत आमच्या त्या जेव्हा आपण तपासून पाहायला लागतो, त्या कसोटीवर घासून पाहतो, ते कारण विज्ञान आपल्याला सत्य असत्याचं उत्तर देतं. कारण कोणत्याही संस्कृतीला दोन अंग असतात, एक बाह्यंग आहे, एक अंतरंग आहे. बाह्यंगामधल्या गोष्टी कोणत्या असतात? धोतर, पॅन्ट, सतार, गिटार, पुरणपोळी, पुडिंग, याची उत्तरं आवड किंवा निवड अशी असतात, सत्य असत्य नसतात. पण एखाद्या धर्मग्रंथाने सांगितलं पृथ्वी सपाट आहे, तर ते तपासता येतं पृथ्वी सपाट आहे का नाही. त्याचं उत्तर आपल्याला नक्की देता येतं की हा जर दावा जर कोणी केला तर हा दावा खरा आहे का खोटा आहे. अस्पृश्यता सगळ्या प्रकारची, ही सगळी अस्पृश्यतेची रूप आहेत. म्हणजे डावा हात अस्पृश्य, कारण माहिती आपल्याला. स्त्री 3 दिवस अस्पृश्य, एखादा समाज एक विशिष्ट प्रकारचं काम करतो म्हणून अस्पृश्य. तर ही सर्व प्रकारची स्पृश्य अस्पृश्याची जी संकल्पना आहे त्या तत्वज्ञानाला तुम्ही कसोटीवरती घासून बघू शकता. ती कसोटी काय आहे तर विज्ञानाच्या प्रकाशात तपासून पाहू शकता. आणि मग कळतं की अरे हे स्वाभाविक नैसर्गिक विधी आहेत. हां, यांना अशा प्रकारचं हीन किंवा उच्च दर्जाचं मूल्य देणं हे चुकीचं आहे. हे कशामुळे कळतं आपल्याला? त्याच्यामुळे कळतं. अहो अजूनही तो मंगळ मुलीनं छळतोय या 21व्या शतकात. तुम्ही वाचा टाइम्स ऑफ इंडिया आणि लोकसत्ताचे मॅट्रिमोनियल कॉलम. आजही लोक जात, दुसरं म्हणजे पत्रिका बघायची, आणि तिसरं म्हणजे सगळ्यात भुक्कड कारण आहे जे लोकांना विज्ञानाच्या प्रकाशातच कळू शकतं, गोरेपणा. अहो आमचे देव सुद्धा काळे होते. हा जो रंग असतो एक मेलेनिन नावाचं द्रव्य आहे. तो उत्क्रांतीमध्ये ज्या पर्यावरणात आपण राहतो त्याचा आपल्या त्वचेला होणारा परिणाम, त्यामुळं आपण सगळेजण आफ्रिकेतून आलोय. सगळ्या पृथ्वी तलावर जेवढी मानव जात आहे ही सगळी तिथून आलेली आहे. तर ते जसं जसं ज्या ज्या प्रदेशात गेले ते या लाखो वर्षामध्ये त्याच्यामध्ये झालेल्या परिणामानं त्याची त्वचा बदलली. त्या रंगाचं काय घेऊन बसलात?
पण म्हणजे ह्या ज्या काही आहेत हे कुठं तपासून पाहणार तुम्ही? याचं उत्तर विज्ञान तुम्हाला देऊ शकतो की हा मूर्खपणा आहे की त्वचेवरनं सौंदर्य ठरवणं. मंगळ हा एक साधा ग्रह आहे. तो ग्रह तुम्हाला छळण्यासाठी जन्माला आलेला नाहीये. तर ह्या सगळ्या तुमच्या भुक्कड कल्पना आहेत. अहो बरं झालं माझ्या लहानपणी माझ्या आईने चटका दिलाय, आता माझा हात कोणीच बघू शकत नाही. सगळ्या रेषा एकदम जंक्शन झालंय त्यांचं. तर ह्या ज्या सगळ्या प्रकारच्या ज्या कल्पना ह्याच्यावर आघात केला या सगळ्या लोकांनी. प्रबोधन युगामध्ये मी सगळं जे बोलतोय ना या सगळ्यावर आघात केला. हा नवसाचा देव ह्याच्यावर या सगळ्यांनी आघात केलाय. सगळ्या समाज सुधारकांनी, तुकाराम महाराजांनी तर मोठे मोठे आघात केले ह्या नवसाच्या देवावरती. की ते म्हणतात की जो स्वतः तुमच्याकडे कोंबडी वक्र मागतो तो तुम्हाला काय देणार आहे, तुकाराम महाराज म्हणतात. तर अशा प्रकारची दैवाधीनता जी आहे की असं कोणीतरी कोणाला तरी आपण काही खुश केलं, तुला हे देतो, तू मला पास कर. तर ह्या प्रकारच्या कल्पना या विज्ञानाच्या प्रकाशात तपासता येतात. काही प्राचीन दावे असतात, लाडके दावे असतात काही काही लोकांचे. आत्ता एक कोणाचं तरी चालू होते पुण्यामध्ये सेमिनार की पूर्वी आमच्या लोकांकडे विमानं होती. तर तपासता येतो दावा. ठीक आहे, वर्णनं कमी पण करतात ना, आणि आपण थोडासा गांजा प्यालो ना की आपण पण उडू शकतो. लोकमान्य टिळक म्हणले होते, त्यांना फार भारी आयडिया सांगायचे लोक. आपण राहतो ना तर आपल्या शेजारी लोक येऊन रोज आपल्याला एक नवीन आयडिया सांगतात, इंग्रजांना कसं पळून लावायचं ते. तर ते म्हणजे मंडईत जाऊन एक 4 आण्याचा गांजा घ्या, ह्याच्यापेक्षा चांगल्या आयडिया सुचतील तुम्हाला, बरं का. तर ठीक आहे, कवी कल्पना असते, पण एक लक्षात घ्या, सायन्स टेक्नॉलॉजीचा प्रवास त्याचे टप्पे असतात. ज्या समाजामध्ये सायकल नाही ना तिथे विमान नाही होऊ शकत. एकदम इथं आहोत तर एकदम विमान आहे तुमच्याकडे, बरं का. तर अशा प्रकारचे दावे, खुलचट दावे करण्यापूर्वी आपण ते तपासून पाहिले पाहिजेत. म्हणून विज्ञान महत्त्वाचं आहे सगळ्यांसाठी. की आपण चुकीच्या कल्पना कित्येक वेळा आपल्या म्हणजे इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भुक्कड आयडिया आपण बाळगतो आणि आपलं आयुष्य खराब करतो स्वतःचं. म्हणजे याच्याने दुसऱ्याला त्रास कमी, स्वतःचं आयुष्य खराब करून घेतो. तर ही अशा प्रकारची दैवाधीन वृत्ती असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला दुबळ्या करतात तर ह्या दूर करण्याचे प्रयास या प्रबोधन युगात झाले. ही जी सगळी धडपड आहे या सगळ्या प्रबोधनकारांची ती कशासाठी आहे? चेंज फॉर बेटर, अधिक चांगलं. म्हणून मी म्हटलं की त्याचं सूत्र काय, त्याचा एक ॲक्सिस काय, भौतिकदृष्ट्या समाज समृद्ध होत गेला पाहिजे आणि नैतिकदृष्ट्या तो समाज हा उन्नत होत गेला पाहिजे. ह्या 2 सूत्रानुसार आपल्या सर्व प्रकारची धोरणं आखली पाहिजेत, त्याप्रमाणे कार्यक्रम आखले पाहिजेत, मग समाज पुढे जातो. आज आपला समाज जिथपर्यंत आपण प्रगती केली आहे याच्यापेक्षा देखील अधिक प्रगती केली असती. आज आपण जगातल्या 5व्या याच्यात आहोत. अजून 10 वर्षाने जगातली 3ऱ्या दर्जाची ही आर्थिक सत्ता बनेल आणि त्याबरोबर स्वाभाविकच समाज बाकी देखील सगळ्या बाबतीत बदलतोच आहे. पण हे ह्यापूर्वीच घडलं असतं. पण स्वतंत्र भारताची पहिली 40 वर्ष आमची धोरणं चुकली, आर्थिक धोरणं. हेतू उदात्त, पण आम्ही तो जो काही सोशलिस्ट पॅटर्न जो काही घेतला, रशियाचं मॉडेल जे आमच्या डोळ्यासमोर होतं, त्यामुळे ह्या देशाचा आर्थिक विकासाचा दर अतिशय तोकडा राहिला. 3-3.5%. लोक हेटाळणी करून म्हणायचे हिंदू ग्रोथ रेट त्याला सगळ्या जगामध्ये. तर ते जे काही दारिद्र्य मागासले पण होतं दॅट वॉज पॉलिसी इंड्युस्ड पॉवर्टी, पॉलिसी इंड्युस्ड अंडर डेव्हलपमेंट. ज्या क्षणी आपण आपले दरवाजे खुले केले 90 सालानंतर असं काय घडलं की हाच तो समाज आहे. आणि याच्यासाठी परत मी तुम्हाला एक थॉट एक्सपेरिमेंट देतो. भारत स्वतंत्र झाल्यानंतर, मी आधीच बोलत नाही, आपल्याच नुमवी शाळेत, आपल्याच पुणे विद्यापीठात शिकला, आपल्या तिथल्या
फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेलेला आहे, एक जण इथं राहिला, सेम क्वालिफिकेशन आहे, तेवढीच पात्रता आहे त्याची, आणि एक परदेशात गेला. आज भारताचे जे नागरिक फर्स्ट जनरेशन इमिग्रंट्स आहेत, युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, साऊथ ईस्ट एशियामध्ये, जगभर, मी सगळ्या जगभर हिंडत असतो आणि ह्या लोकांना पाहतो. मी कोणती थाप मारत नाही आहे, तुम्ही इंटरनेटवर गेला की तुम्हाला कळेल. जवळजवळ सगळ्या देशांमध्ये दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये भारतीय वंशाच्या लोकांनी इतर सगळ्यांना मागं टाकलंय. असं कसं घडलं? म्हणजे आपलाच काउंटर पार्ट काही नाही त्याच्याकडं, इतकी डिग्री घेतली फक्त, आणि एका परक्या समाजात गेला आहे आणि ही बिकम्स द बेस्ट परफॉर्मर इन दॅट सोसायटी, आणि त्याचा भाऊ इथं त्याचा बोन्साय झाला. तर त्याची कारण का? तर चुकीच्या धोरणांनी, म्हणजे आपल्या सगळ्या साखळ्या असं करकचून बांधला आणि प्रगती कर म्हणलं. तर अँटी डेव्हलपमेंट अशा प्रकारची धोरणं आखल्यामुळं त्याचा परिणाम असा झाला की आपण मागं राहिलो. आता आपण बदललो आहोत, पण जरी बदललो असलो तरी आपली ओव्हरऑल जी जार्गन असते पॉलिटिकल किंवा सोशल थिंकिंगची, तीच राहिली आहे. त्याची लिगसी अजून संपलेली नाही आहे. आणि एक चित्र बदललेलं बघितलं आपण. तर ह्या सगळ्या बदलत्या वातावरणामध्ये मी नेहमी म्हणतो की आपल्याजवळ काय करायचं आहे, काय काम बाकी आहे, त्याची लिस्ट कायम पाहिजे आहे, चेकलिस्ट, की हे काम अपुरं राहिलेलं आहे. पण सारखं रडायचं नाही, हतोत्साह व्हायचं नाही. आज ती स्थिती नाही आहे, कोणाच्या शब्दांवरती अवलंबून नाही आहे. आज सगळ्या जगाला त्याचा साक्षात्कार झाला आहे की भारत एक सगळ्या दृष्टिकोनातून एक दखलपात्र देश बनला आहे. आज तो फक्त टेकर नाही राहिला आहे, तो गिव्हर झाला आहे. ही अद्भुत गोष्ट आहे की ज्या पद्धतीने आपण कोविड हँडल केला, अद्भुत आहे. मी आत्ता अमेरिकेतनं आलो, परत ती कोविडची सुरू झालं म्हणून त्यांनी मी चायनावरनं येणार होतो म्हणून त्यांनी कंपल्सरी कोविड, कारण चायनामध्ये परत त्यांनी केलं होतं की हाँगकाँगमध्ये तुम्हाला कोविडची टेस्ट $100 घेतले हां, आणि कागद दिला. इथे मी टोचलं की माझ्या मोबाईलमध्ये येत आहे. आपण व्हॅक्सिन तयार केलं, कोटी कोटी लोकांना दिलं. त्यामुळे मला असं वाटतं की या देशामध्ये हा जो सकारात्मक नॅरेटिव्ह आहे ऑफ व्हॉट वी हॅव अचीव्ड, हा देखील गेला पाहिजे. आणि आपल्यातल्या त्रुटींचं भान राखणं हे गरजेचं आहे. पण त्याच वेळेला आपल्या अचिव्हमेंट्सच्या बळावरती आपलं पाऊल अधिक समर्थपणाने, आत्मविश्वासाने पुढे टाकणं, मला असं वाटतंय ते आवश्यक आहे. आणि त्या दिशेने आपला देश चालला आहे. तर ह्या परिप्रेक्ष्यामध्ये ह्या प्रबोधन युगाचं खरोखर अभ्यास होणं आवश्यक आहे. तो असा विषय केला पाहिजे की हा जसा एक युरोपचा रेनेसॉ हा आजही अभ्यासाचा विषय आहे. 21व्या शतकात देखील त्याच्यावरती लोक नवीन नवीन पुस्तकं लिहित आहेत. पण दुर्दैवाने ह्या भारतीय प्रबोधन युगाचे असे तुकडे तुकडे लोक लिहिलेत, पण त्याचा एक संपूर्ण चित्र आपल्या समाजापुढं आलं पाहिजे. मी माझ्या परीने थोडक्यात आपल्यापुढं मांडण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. धन्यवाद दादा. विषय तसा फार मोठा गहन आहे. भारतीय प्रबोधन चळवळ आणि संविधान हा विषय थोडक्यात मांडणं सोपं नाही, पण दादांनी थोडक्यात मांडलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपलं मार्गदर्शन केलं आहे. दादांचं तर मी धन्यवाद व्यक्त करतो. त्यानंतर आपल्या व्यासपीठावर व्यवस्थापन परिषद सदस्य सिनेट मेंबर प्रसन्नजी फडणवीस दादांचंही आगमन झालेलं आहे. तसे मंत्रेकर मॅडमही आले आहेत सिनेट मेंबर. त्यांचंही मी सविस्तर स्वागत करतो तुमच्या सर्वांच्या वतीने. पुढचा टप्पा आहे अतिथींचं मनोगत. रवींद्रदादा शिंगापूरकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन
विद्यार्थी विकास मंडळ आणि विवेक विचार मंच यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 132व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे, आमचे ज्येष्ठ मित्र आणि आज ज्यांचं मार्गदर्शन आपण आत्ता ऐकलं आहे असे प्रदीपदादा रावत, विवेक विचार मंचे कुंडलिक पारधी, या व्यवस्थापन परिषदेतल्या सहकारी भाग्यश्री मंटाळकर, आदिसभा सदस्य प्रसेनजित फडणवीस, राहुल पाखरे, कृष्णा भंडलकर आणि सर्व कार्यकर्ता बंदी भोगिनींनो. खरं तर दादांनी इतकं छान मांडणी केल्यानंतर मी मनोगत व्यक्त करणं हा जरा गडबडीचा घोळ आहे आणि मी फक्त यातनं मला जे काही कळलं ते सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र अभ्यासनाचा छोटा छोटा प्रयत्न मी करत राहतो. नुकतंच मला त्यातलं एक ते जिथं राहिले अशा ठिकाणी जाऊन येण्याचा योग आला. लंडनमध्ये ते ज्या ठिकाणी राहिले त्या ठिकाणी भारतीय दूतावासाने आता एक छोटी लायब्ररी उभा केलेली आहे. त्याला जागेला भेट देऊन आलो. आत्ताही असं जाणवतं की त्या ठिकाणी पोचण्यासाठी आपल्याला जे जे काही करायला लागतं ते तेव्हा पोचले, अभ्यास केला, त्यातनं त्यांनी जी प्रगल्भता मिळवली आणि त्यातनं दादांनी सांगितलं तसं की या सगळ्याच्या विरुद्ध संघर्ष केला, लोकांना जागृत केलं, लोकांना प्रेरित केलं, लोकांना संघर्ष करायला सांगितला, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये द्वेष येऊ दिला नाही आणि हिंसा येऊ दिली नाही. अशा दोन्ही गोष्टी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केल्या. खरं तर त्यांच्या जीवनातला प्रसंग आपण बघितला तर त्यांना गाडीतनं उतरवून मागणं बैलगाडीतनं उतरवून चालायला लावलं होतं. तर एखाद्या माणसाच्या मनामध्ये तो राग जर शिल्लक राहिला तर तो त्या समाजावर त्याचा द्वेष म्हणून काही वाईट गोष्टी करू शकतो, पण असं बाबासाहेबांनी केलं नाही. आपल्या सगळ्या समाजाला संघर्ष करायला सांगितला, या रूढींच्या विरुद्ध उभारायला सांगितलं, पण द्वेष करण्याच्या माध्यमातून नाही, हिंसेच्या माध्यमातून नाही. दादांनी ते खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. दुसरी एक गोष्ट जी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांना दिली, ज्यांच्यामुळं आपण हे सगळं स्वातंत्र्य उपभोगतो आहे, तो संविधानाचा जो गाभा आहे सगळा, त्या संविधानाचं परिप्रेक्ष्य किती मोठं आहे. एखाद्या नेतृत्व गटाच्या लोकांनी ते जर चुकीच्या पद्धतीनं राबवलं तर काय होतं हेही आता दादांनी 40 वर्ष मांडलं आणि नंतरच्या काळामध्ये इतर लोकांनी जर तेच घटनेतले योग घेऊन जर कसं वापरलं तर आपण पुढच्या मार्गक्रमणाकडे जातो आणि मग जे आमच्या मनात असतं की आम्ही विश्वगुरू आहोत, विश्व काय मोठे आहोत, महान आहोत वगैरे वगैरे आमच्या मनात सातत्याने असतं, पण ते कृतीत येणं, ते माणसांच्या माध्यमातून येणं, हे जे करायला लागतं ते या एकाच संविधानाचे 2 भाग आहेत. मी खरं तर याचं अजून एक वेगळं उदाहरण, साधारणपणे 1993 सालापर्यंत आहे ना, आपल्याला कोणाला निवडणूक आयोग असतो असं आठवतच नाही, पण 93 सालानंतर नक्की आठवतं, कारण TN शेषन यांनी निवडणूक आयोगाच्या काय क्षमता आहेत अशा लोकांसमोर दाखवण्यास सुरुवात केली. तशी या संविधानाची गोष्ट आहे. संविधानामध्ये अशा अनेक गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी अंगीभूत केलेल्या आहेत, पण त्याच्यातनं आम्हाला अनेक गोष्टी करता येतील याचं कदाचित आमच्यापर्यंत जाणीव होऊ न देणं, याच्यासाठीच बरेच प्रयत्न पहिले काही वर्ष केला गेला आणि आता कदाचित आपण त्याचे काही फळं उपभोगतोय. एवढ्या 2 गोष्टी मला वाटतं या निमित्तानं मला आज कळल्यात. त्याचा वापर करून आपण देशाला पुढे घेऊन जाऊच, पण आपण इथं सगळे जे या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये कार्यरत आहोत त्या सगळ्यांनी मिळून आपला जो काही वाटा आहे यातला, की या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी समाजाप्रती आम्हाला करायच्या आहेत, मग कदाचित मी शिक्षण करत असेल, मी इथली व्यवस्था पाहत असेल, मी अध्ययन करत असेल, यातलं जे जे काही मी करत असेल ते अशा पद्धतीनं करेन की ज्यामुळं या संविधानाच्या चौकटीत राहूनसुद्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं नाव हे जगभर राहील. जे आत्ता खरंच वर आहे ते अजूनही वर जाईल. आपल्याकडे रँकिंगची काही भाषा आहे, त्या भाषेमध्ये पण वर जाईल आणि या निमित्तानं आपण सगळे विश्वगुरू आहोत हे परत एकदा आपल्याला सिद्ध करता येईल. एवढीच या निमित्तानं प्रयत्न करण्याची आशा बाळगतो आणि थांबतो. परत एकदा आपल्या सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 132व्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद रवींद्रदादा. यानंतर अध्यक्ष मार्गदर्शन म्हणून
माननीय प्रकुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संजीव सोनवणे यांना विनंती करू त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. मी कुंडलिक पारधींना विनंती करतो की त्यांनी मन ठाकरे मॅडमचं स्वागत करायचं आहे. मी संजीव सोनवणे प्रकुलगुरू सावित्रीबाई फुले यांना विनंती करतो की त्यांनी प्रसंजित फडणवीसचं स्वागत करावं. धन्यवाद सर. नमस्कार. वंदे मातरम. आज आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या 132व्या जयंतीच्या निमित्ताने विवेक विचार मंच अध्यासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या सभागृहामध्ये आपण एकत्र आलेलो आहोत. आत्ताच आपल्याला आदरणीय दादांनी त्यांच्या बुद्धिवैभवानं दिपून टाकलेलं आहे. पुण्याचं भूषण असणारे त्यांनी जे आत्ता विश्लेषण आपल्या समोर मांडलेलं आहे त्याचा अजून 2-3 दिवस तरी मला वाटतं प्रत्येकाच्या मनावर तो एक विचार सतत चालत राहणार आहे. म्हणजे करतील त्यांच्यासाठी आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले रवीजी, मंथाळकर मॅडम, प्रसेनजीतजी आणि विवेक विचार मंचचे पारधी, त्यांचे बाकी सगळे अशोक थोरात, आमचे सिनेट मेंबर आहेत, राहुलजी भंडगेजी आणि परचोरे सर. खरं तर दादा, आपण आपल्या विवेचनाला सुरुवात केली त्याच वेळेला या कॅम्पसचा मी 26 जानेवारीच्या भाषणामध्ये सुद्धा उल्लेख केला होता. या आमच्या इमारतीमध्ये ही जी इमारत आहे 1864 साली बनली होती आणि ती ब्रिटिशांनी बांधलेली आहे. ते आज आपण जरी कौतुकानं म्हणत असलो तरी येथे 3 दिवस चर्चिल राहिले. आणि मी ती आठवण त्या दिवशी मुद्दाम सांगितली की भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला, कारण चर्चिल हे त्यावेळेला ब्रिटनचे पंतप्रधान होते आणि दुसरं महायुद्ध जिंकले होते. तसा हा महामिश्किल आणि महाबनेल माणूस होता. आणि त्यांनी त्यावेळेला असं जगातल्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर या देशाविषयी काय होईल याचा एक मथळा होता. त्यांचं म्हणणं होतं ह्या देशाचं काय खरं आहे, इथे साप साधू 17 पगार जाती इतक्या भाषा हा काही जास्त दिवस जगाच्या नकाशावर टिकणार नाही. पण आमचं जे संविधान आहे त्या संविधानामुळं खरं तर आज आपला देश या स्थितीमध्ये आलेला आहे जो दादांनी आपल्याला वर्णन केलेलं आहे. तेवढ्यावरच नाही तर मी त्या दिवशी सांगितलं की त्यांचाही देश आता आमचा वंशच चालू होतो सुनो. म्हणजे इथपर्यंत या देशाने या जगाला जे दिलंय ते केवळ संविधानामुळे दिलेलं आहे. हा अत्यंत बाबासाहेबांचा जो या आपल्या देशाला नाही संपूर्ण जगाला सगळ्या देशांच्या घटनांचा अभ्यास केल्यानंतर आम्ही असं म्हणतो की एखादी ज्ञाननिर्मिती होते म्हणजे काय आणि त्याचा समाजाला उपयोग होतो म्हणजे काय. उच्च शिक्षणामध्ये आम्ही 4 उद्दिष्टे समोर ठेवतो. पहिलं आहे ज्ञानाची निर्मिती जी आम्ही संशोधनातून करतो. दुसरं आहे त्या ज्ञानाची साठवणूक जे आमच्या पुढच्या पिढीला हवी. पूर्वी काही शोध नव्हते त्यावेळेला एक पिढी दुसऱ्या पिढीला मुखोद्गत करून ती दुसऱ्या पिढीला सांगायची. मग नंतर स्टोन एज आलं म्हणजे जो आपण पाषाण युग म्हणतो त्यावेळेला पाषाणावर लिहायचो. आजही मला वाटतं इतिहासतज्ञ त्या पाषाणावर लिहिलेल्या भाषा आणि त्याचा अर्थ समजून घेतात. त्यानंतर प्रिंट टेक्नॉलॉजी, आता टेक्नॉलॉजी आली आणि अजून कोणकोणती येईल. तर हे जे निर्मित केलेलं ज्ञान आहे ते इतर अभ्यासकांना आणि पुढच्या पिढीला आपण साठवून ठेवतो. हे एक उच्च शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. तिसरं जे आहे ते दुसऱ्यांना देणं जे आत्ताही आपण करतो. आता पूर्वी अध्यापनात वर्गातच करायचो पण आता शिकण्याचे केंद्र हे सगळं जग झालेलं आहे. म्हणजे कुठेही जाता जाता सुद्धा तुम्ही शिकू शकता. आणि आपल्याला कोविडने तर सांगितलं लोक घरून शिकले प्रयोगशाळातच गेलेत असं काही नाही. आणि शेवटचा जो सगळ्यात महत्त्वाचा आहे या निर्मित केलेल्या साठवलेल्या दुसऱ्याला दिलेल्या या ज्ञानाचं शेवटी करायचं काय तर त्याचं शेवटचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे तर या ज्ञानातून संपत्ती निर्मित झाली पाहिजे. आणि या निर्मित झालेल्या संपत्तीचा उपयोग मग आपण दादा सांगितल्याप्रमाणे सामाजिक जी समता निर्माण करण्यासाठी
या जगामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी आणि मानवाच्या जीवनाचा जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी खरं तर त्याचा उपयोग होतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी ज्ञानाला इतकं मोठं महत्त्व दिलेलं आहे. त्यांचं एक वाक्य आपण प्रत्येकानं खरं तर म्हणजे सातत्यानं विचारात घेतले. ते असं म्हणायचे की अंगामध्ये फाटका शर्ट असला तरी चालेल, पण हातामध्ये नवं पुस्तक असलं पाहिजे. हा बाबासाहेबांचा साधा विचार आहे. तर याचा अर्थ काय, तर आम्ही नेहमी ज्ञानाचा पाठपुरावा केला पाहिजे. भौतिक गोष्टींपेक्षा ज्ञानाकडे जास्त आपण त्याला महत्त्व दिलं पाहिजे, ज्ञानार्जन केलं पाहिजे. ते केलेलं ज्ञानार्जनाचा समाजासाठी उपयोग झाला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका ही बाबासाहेबांनी त्यावेळेला आपल्या त्या साध्याशा वाक्यातून मांडली. फार मोठं वाक्य नाही, पण तत्वज्ञान केवढं मोठं त्या वाक्यामध्ये आहे. त्यानंतर जो आपण प्रबोधनाच्या संदर्भामध्ये दादा जो वैज्ञानिक विचार मांडला तो खरोखरच आपल्या समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक गोष्टीला आपण ज्या वेळेला विचार करतो की विज्ञान हाच खरा तर आपल्या प्रगतीचा अत्यंत महत्त्वाचा पाया आहे. विज्ञानवादी समाज निर्माण करणं, आत्ता जी नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं त्या धोरणाचा पहिलं वाक्य आहे ज्ञान समाज निर्मित करणं. आणि म्हणून आपल्याला जे राष्ट्रीय धोरण आता 24 वर्षानंतर आपल्याला जे येतंय तर त्यातला अत्यंत महत्त्वाचा जो 34 वर्षानंतर येतंय त्यातलं महत्त्वाचं वाक्य ते आहे. म्हणजे या ठिकाणी ज्ञानाला बाबासाहेबांनी दिलेलं महत्त्व आणि आजही आपण घेतो. कारण आपल्याला जर प्रगती करायची असेल तर ज्ञानार्जन करणं, परंतु तेही त्याच्याही पुढे जाऊन घटनात्मक ज्ञान आणि मूल्य आपण जपले पाहिजेत. यासाठी मागच्या वेळेला मी मुद्दाम त्या भाषणामध्ये एक उदाहरण दिलं होतं की गोव्याच्या रस्त्यानं जात असताना एका सिग्नलवर एक स्कूटरवाला आणि हेल्मेट घातलेला एक स्कूटर स्वार उभा होता. आणि त्यावेळेला त्या मागच्या बाजूनी एक युवक कारमध्ये आला आणि सिग्नल पडलेला होता, लाल दिवा होता, कोणी जात येत नव्हतं, रहदारी फार नव्हती. परंतु ह्या मागच्या युवकाला एवढी घाई झालेली होती की तो ते हॉर्न दाबत होता आणि कारमधून त्या पुढच्या स्कूटर स्वाराला असं सांगत होता की तू कोणी येत नाही जात नाही तू कशाला निघतो. तो काय हल्ला नाही म्हणून यांनी कार त्यांच्या जवळ नेली आणि सिग्नल असला तरी कोणी जात येत नाही तर आपण कशाला थांबायचं म्हणून त्यांनी त्यांना सांगितलं. मग त्यांनी स्कूटर साराने विचारलं तू कोण आहे, तर म्हणलं मी इथल्या पोलीस अधीक्षकांचा मुलगा आहे. मग त्यांनी सांगितलं की तू सांग की मला आज मुख्यमंत्री भेटले की जे सिग्नलवर नियम पाळत होते. तो दादांनी सांगितलेला जो निर्णय आहे किंवा रवीजींनी जे सांगितलं की आम्हाला त्या दिवशी कुठलंही फार मोठं काही आपल्याला संविधान समजावून घेणं आणि दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत या संविधानातील कोणत्या बाबींचा मी प्रकर्षानं वापर करतो माझ्या वर्तणुकीत दिसतं. ते खरं त्यातलं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला विनोबा भावेंनी त्यांच्या शिक्षणविषयक विचारामध्ये असं सांगितलं की आपण जर तूप खात असू तर तो तुमच्या कांतीवर दिसतं. तसं तुम्ही जर शिक्षित असाल आणि तुम्ही संविधानाचे जर संविधान जर पाळणारे असाल तर इतकं साधं आहे की शिक्षित असाल तर तुम्ही बोलल्यावर चालण्यावर तुमच्या वर्तणुकीत दिसलं पाहिजे. तशा प्रकारच्या वर्तणुकीमध्ये जोपर्यंत आपण संविधान येत नाही तोपर्यंत प्रबोधन हे आपल्याला करत राहावं लागणार आहे. एवढंच नाही तर आपल्या अवतीभवती सुद्धा जर कोणी अशा प्रकारच्या नियमांना बाधा येत असेल, दुसऱ्याच्या हक्कावर गदा आणत असेल तर त्याला सुद्धा ठणकावून सांगायची वेळ आपल्यात ताकद असली पाहिजे. ती ज्या दिवशी येईल त्यावेळेला आपल्याला भारत हा समृद्धतेकडे आपोआप जाणार असेल. दादांनी बरोबर सांगितलं, तिथं सायकल होऊ शकत नाही, तिथं विमान होऊ शकत, कारण तिथं तंत्रज्ञान नाही, तिथं कसं जाणार. आम्ही विज्ञानामध्ये ज्या वेळेला आपण म्हणतो की राजाला 2 प्रकारच्या वैज्ञानिक विचाराचे प्रभाव असतात. एक म्हणजे काय, वरच्यांनी सांगणे, त्याला आम्ही डिडक्टिव्ह अप्रोच म्हणतो. म्हणजे अवगामी वरून खाली येणारा कोणीतरी वरच्यांनी सांगायचं, आम्ही ते आम्हाला पटो न पटो, समजो न समजो, ते आम्ही ते तसंच तशा पद्धतीने वागायचं. म्हणजे आता काही देशामध्ये उजवीकडं चालतात, उजवीकडून चालतात, आपल्या देशात डावी, काय नियम आहे वापरायचा. तसं पूर्वी राजा सांगायचा, दौंडी व्हायची, प्रत्येकजण त्याप्रमाणे आपण तसं वर्तन करायचा. हा जो सगळा जो भाग आहे हा सगळा जो आहे अवगामी विचाराचा असतो. परंतु त्याच्यानंतर विज्ञान आलं आणि त्या विज्ञानानं खऱ्या अर्थानं इंडक्टिव्ह म्हणजे उद्गामी विचार दिला. आणि तो विचार कसा आला तर फ्रान्सिस बेकन चर्चमध्ये
ती करायची आणि राजाला सल्ला द्यायचा. 13 दिवस एका प्रश्नावर चर्चा करत होते आणि ते चर्चा करत असताना एका प्रश्नाचं उत्तर 13व्या दिवशी, त्यावेळेला तो फ्रान्सिस बेकन चिडला आणि तो म्हणला कशाला एका प्रश्नावर, आणि प्रश्न काय होता, 400 वर्षापूर्वी घोड्याला दात किती असतात. आता त्याच्यावर 13 दिवस चर्चा त्यावेळेला. मग त्यांनी सांगितलं कशाला आपण इथं 13 दिवस घालवले, आपण एक काम करू, एक घोडा पकडू त्याचे दात मोजू, दुसरा पकडू त्याचे दात मोजू, तिसरा पकडू त्याचे दात मोजू, आणि मग जर ते जसे समान येतील तर तसे घोड्याला दात असतात असं आपण जाहीर करू. मग आता संशोधन करतो म्हणजे काय करतो आपण, एकाला प्रश्नावली देतो, दुसऱ्याला प्रश्नावली देतो, तिसऱ्याला देतो, चौथ्याला देतो, आपले जे चल आहेत अभ्यासाचे त्याच्यातून ती माहिती गोळा करतो आणि त्यातला समान पॅटर्न काढतो. शाळेमध्ये लसावी मसावी शिकलो का नाही, लसावी म्हणजे मसावी संशोधनात काही फरक नाही आहे. आम्ही जे हायपोथेसिस मानतो ते हायपोथेसिस म्हणजे काय, एक संभाव्यता असते आणि त्या संभाव्यतेविषयी असणारा डाटा तुम्ही अनालिसिस करता, हा तो वैज्ञानवादी विचार आहे. थोडक्यात काय, पुराव्याशिवाय विज्ञान काही स्वीकारत नाही आणि तो पुरावा वैध असला पाहिजे, हाही त्यातला भाग आहे. तर तुम्ही हिंदू वाचत असाल तर हिंदूमध्ये एक डाटा पॉइंट म्हणून एक सदर चालतं, अभ्यासकांनी जरूर अभ्यास करावा. कसा वैज्ञानिक डाटाचा, आता डाटाचं बिलसुद्धा येणार आहे कारण तो ChatGPT फार आपल्याला त्रास देणार आहे आणि फायदेशीर आहे. मी एक टिळक कॉलेजला मला प्रमुख पाहुणे बोलवलं, त्या मुलीनी माझा परिचय करून दिला आणि शेवटी सांगितलं हा काही मी लिहिला नाही, मला ChatGPTनी सर तुमचा परिचय काढून दिलेला आहे. म्हणजे तंत्रज्ञान हे मानवाच्या जीवनामध्ये कुठपर्यंत व्यापून राहिलेलं आहे, या सगळ्याला समजून उमजून घेण्यासाठी त्याच्या मागचं विज्ञान घेणं गरजेचं आहे. मला वाटतं प्रबोधन म्हणजे काय, तर हे ते प्रबोधन आहे. विज्ञानवादी होणं, ज्ञानवादी होणं, आपली जी घटना आहे तिचं आपण पालन करणं, यापेक्षा या देशाचं भलं जे काय आहे ते याच्यातूनच होणार आहे. आपण कितीही सामान्य असा किंवा मोठा असलो तरीसुद्धा आपल्याला घटना हीच आपल्याला पुढे जाऊन देते, तीच आपल्याला या देशाला बनमाल बनवेल आणि आपल्याला पुढच्याच टप्प्यामध्ये विश्वगुरू होण्याच्या दृष्टीने या घटनेनेच आपल्याला पुढे जायचं आहे, म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांनीच पुढे जायचं आहे. मला असं वाटतं इथं बसलेला प्रत्येक जण दादांनी सांगितलेल्या भाषणात त्यांनी केलेले जो काही नॅरेशन आहे, जो विमर्श आहे, तो आपल्याला सातत्यानं बारकाईनं विचार करायला लावतो. आपण तो विचार अवश्य करावा आणि बाबासाहेबांनी सांगितलेल्या आणि त्यांनी आपल्याला दिलेल्या घटनेवर आपण जर चाललो तर या देशाचे नागरिक आपण खऱ्या अर्थाने नुसते सांगायचे नाही तर खऱ्या अर्थाने नागरिक होऊ. त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद. धन्यवाद सर. यानंतर आपले विद्यापीठ रजिस्ट्रार सर प्रफुल्ल पवार सर पण आपल्या कार्यक्रमात उपस्थित झाले. त्यांचा सत्कार मी प्राध्यापक विजय दरेकरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. धन्यवाद विजयजी. यानंतर कार्यक्रम शेवटचा टप्पा आभार. मी आभारासाठी डॉक्टर संतोष परचुरे सर यांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावे. नमस्कार. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या जयंती उत्सवाच्या पूर्वसंध्येला ज्यांनी अविस्मरणीय बनवलं, एवढंच नव्हे तर एक संविधानाकडे बघण्याची आणि भारतीय प्रबोधन चळवळीकडे बघण्याची एक नवी दृष्टी आपल्याला दिली, ते आजच्या कार्यक्रमातील प्रमुख वक्ते माजी खासदार माननीय प्रदीपदादा रावत हे आज अल्प कालावधीतील सूचनेवर आमच्या विनंतीवर आज विद्यापीठात उपस्थित झाले आणि त्यांनी
आपल्याला संबोधित केलं. सर, मला सांगायला आनंद वाटतो सर की विद्यापीठाच्या पोर्टलवर या कार्यक्रमाचं प्रसारण सुरू आहे. लाखो विद्यार्थी आत्ता लाईव्ह याच्यामध्ये जॉईन झालेले आहेत, महाविद्यालयांमधले पण याच्यामध्ये जॉईन झालेले आहेत. फक्त त्यांच्या सूचना मी आपल्यापर्यंत पोचवतो. त्या सूचना आमच्यासाठी आहेत की हे एक सत्र न होता याचं चर्चासत्र व्हावं अशी अपेक्षा सगळ्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली आहे. आपले आभार मानतानाच त्या अपेक्षेला, त्या आमच्या विनंतीला आपण निश्चितपणे प्रतिसाद द्याल असा विश्वास मला वाटतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले विद्यापीठाचे माननीय प्रकुलगुरू प्राध्यापक डॉक्टर संजीव सोनवणे सर हे उपस्थित राहिले. वेळोवेळी त्यांनी आम्हाला या कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात मार्गदर्शन केलं. मी सर आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर व्यवस्थापन परिषदेतील माननीय राज्यपालांचे प्रतिनिधी माननीय रवींद्र शिंगणापूरकर सर हे या कार्यक्रमाच्या आयोजनाच्यासाठी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन आपण केलं आणि सूचना केली. मी म्हटलं की सर इतक्या शॉर्ट नोटीसमध्ये त्यामुळे तुम्ही अरेंज करा, मी दादांना बोलवायचं आणि त्यांना हे करायचं, मी ती जबाबदारी माझी. सरांनी हा एक अमृतयोग जुळवून आणला. मी सरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर व्यवस्थापन परिषदेतील माननीय सदस्य माननीय बागेश्रीताई मंठाळकर या देखील या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या. व्यवस्थापन परिषदेचे पूर्व सदस्य माननीय प्रसेनजीतजी फडणवीस सर हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याचबरोबर त्यांचे समवेत अधिसभा सदस्य श्री राहुल पाखरेजी, श्रीयुत कृष्णा भंडलकरजी हे उपस्थित राहिले. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे डॉक्टर सुनील भंडगे सर, माजी अधिष्ठाता डॉक्टर अशोक थोरात सर, विद्यापीठातील अनेक विभागातील शिक्षक, प्राध्यापक, विभाग प्रमुख, विद्यार्थी, त्याचबरोबर बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलो. सगळ्यात मुख्य महत्त्वाचं रजिस्ट्रार सरांना आम्ही निरोप दिला. सर म्हणाले की आमचं म्हणजे आम्हाला त्यांचा व्यस्त कार्यक्रम माहिती होता, पण त्यांच्याकडनं हा आम्हाला विश्वास होता की त्यांना वेळ मिळाला की ते नक्की येतील आणि ते आले. त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. या आयोजनाची जी संकल्पना प्रत्यक्ष उतरवायला आम्हाला मदत केली, त्यामुळे नव्याने आमचे झालेले मित्र विवेक विचार मंचाचे सदस्य माननीय पारधी सर, आहिरे सर, दरेकर सर, विवेक विचार मंचाचे अनेक कार्यकर्ते, विद्यार्थी विकास मंडळातील माझे सर्व सहकारी, कमवावं शिका योजनेतील आणि इतर विभागातील विद्यार्थी सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. शांतपणे आपण या कार्यक्रमातनं जे विचारमंथन झालं ती एक नवीन ऊर्जा घेऊन आपण या कार्यक्रमातून निश्चितपणे जात आहोत. त्याचबरोबर विजेचा व्यत्यय आलेला असतानासुद्धा जो हॉल आपल्याला उपलब्ध करून दिला की जो जनरेटर बॅकअप त्याला आहे ते PC रे सभागृह उपलब्ध करून देणारे रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक कुंभार सर, त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हातभार लागलेले आहेत अशा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि या विषयावरच्या पुढील सत्रासाठी लवकरच भेट होईल अशी आशा व्यक्त करतो. सर्वांचे पुनश्च आभार. धन्यवाद.